वयाचा तो एक टप्पा असतो प्रत्येक नक्की, स्त्रीच्या आयुष्याचा. नक्की. 35शी-40शीचा तो टप्पा. त्यामध्ये अचानक बाईचं जे वजन असतं ते वाढताना दिसतं. मुळात त्यामागची कारणं काय असतात? का असं काय नेमकं बॉडीमध्ये घडतं, की वजन वाढतं? बरोबर. आता जसं सुरुवातीलाच तू सांगितलंस, की "बाई पण भारी देवा" हे जे ट्रेंड चालू आहे सध्या, हो. तर ते असतंच नक्की. आणि वेगवेगळ्या समस्यांना किंवा वेगवेगळ्या आव्हानांना जे सामोरं जावं लागतं, तर हं. त्यामध्ये तिच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये बाईच्या शरीरामध्ये खूप जास्त बदल होत असतात. आणि आता हे बदल कसे म्हणशील, तर साधारणपणे 35शी किंवा 40शी हं. हा जो पिरियड आहे, हा साधारण आपण प्री मेनोपॉज पिरियड म्हणून ओळखला जातो. बरं. म्हणजे मेनोपॉज किंवा पाळी जाण्याचा काळ हा हं. जो असतो याच्या 3 स्टेजेस असतात. एक तर बरोबर. प्री मेनोपॉज हं. म्हणजे पाळी जाण्याच्या आधीचा काळ, एक बरं. ॲक्चुअल मेनोपॉज की जेव्हा पाळी गेल्यानंतरचा काळ हं. आणि एक पोस्ट मेनोपॉज. बरं. असे 3 पिरियड असतात. जर ओके. आपला जो आपण आता घेतोय हा 35शी ते 40शी हा साधारण 40शीचा. प्री मेनोपॉजमध्ये येतो किंवा अराउंड द मेनोपॉज म्हणू शकतो आपण, पेरी राइट. मेनोपॉज. येस. ओके. सो यामध्ये बेसिकली काय होतं, की बरेचसे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस जाणवतात आणि त्यातला महत्त्वाचा चेंज म्हणजे हार्मोनल चेंज. ओह! जो राइट. आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये महत्त्वाचा हार्मोन असतो इस्ट्रोजेन. 2 बरोबर. हार्मोन असतात महत्त्वाचे, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. अगदी येस. मेडिकली सांगायचं झालं तर. हं, पण हं, हं, त्यातला हं. इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन आपल्या सगळ्या बॉडीमधला जे काही आपण म्हणतो त्याला क्रिया, या सगळ्या कंट्रोल करत असतो. बरं. आणि एक्झॅक्टली या काळामध्ये बदल असा काय म्हणशील तर हे इस्ट्रोजेन नावाचं हार्मोन आहे हे कमी व्हायला सुरुवात होते. अच्छा. ते कमी झाल्यामुळे फॅट स्टोरेज होण्याचं प्रमाणही जास्त वाढतं. हं. म्हणजे आपण जे बरोबर. खातो आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत असतं, की अरे मी आधी जेवढं खात होते तेवढंच आत्ता खातीये. हं. पण नेमकं वजन का वाढतंय? तर त्याचं बरोबर कारण आहे. हे आहे, हं, की हं, हार्मोन हा जो कमी सिक्रीट होत आहे. हं. तर याच्यामुळे सुद्धा तुम्ही जेवढंही थोडं आपण खाऊ त्याचं सगळ्याचं जास्तीत जास्त हे फॅटमध्ये स्टोअर व्हायला लागलं. बरोबर. आणि म्हणून आपण म्हणतो ना, की अरे पोट का वाढतंय? राइट. तर हे महत्वाचं कारण त्याच्यामध्ये, की खरंय, खरंय. पोटाची ॲब्डॉमिनल ओबेसिटी हे कसं आहे, की ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ही सगळ्यात सोपी कॅव्हिटी आहे, जिथे फॅट जमा व्हायला अतिशय बरोबर. सोपं असतं. हं, हं. त्यामुळे त्यामुळे पहिले पोटाचा हां, घेर त्यामुळे वाढतो. पहिले पोटाचा घेर वाढतो हं. आणि आपण सगळं करून झाल्यानंतर कमी होताना सुद्धा सगळ्यात शेवटी पोटाचा घेरच कमी होतो. खरंय, खरंय, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. खरंय.